इकडं शरद पवार अजित पवार यांची चर्चा, या दोन्ही याच्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालंय. तुम्ही एक महत्वाचा या ठिकाणी उल्लेख केला की पवार कुटुंब आणि ठाकरे कुटुंबामध्ये खूप फरक आहे. असं का वाटतं तुम्हाला की दोघांमध्ये फरक काय? त्याचे दोन दोन कारण आहेत. तुम्ही पाहिलं असेल, राज ठाकरे ज्या दिवसापासून मातोश्री सोडली किंवा इतर पक्ष काढले, त्याच्यानंतर कधी यांचं मनोमिलन झालं नाही. किंवा एखादा सार्वजनिक कार्यक्रम असेल, कौटुंबिक कार्यक्रम असेल, एकमेकाबद्दल खुन्नसच्या भावनेने पाहणं हे उद्धव साहेबांनी कायम सुरू केलं. पवार कुटुंबामध्ये तसं नाही. दिवाळी असो, भाऊबीज असो, आणखी कोणताही सण असो, हे कुटुंब एकत्र येतं, एकत्र एकमेकाशी ते बोलतं. त्यांनी राजकारणाला दुय्यम स्थान देऊन कुटुंबाला प्रथम स्थान दिलेलं आहे. म्हणून ह्या दोघांमधला हा मोठा फरक आहे. म्हणून उद्या शरद पवार आणि अजित पवार जर एकत्र जर तुम्हाला दिसले तर त्यात काही आश्चर्य वाटण्यासारखं. त्यांनी स्वतःच कबूल केलेलं आहे की आम्ही राजकारण हे बाजूला ठेवतो, कुटुंबाला ही प्राथमिकता देतो. म्हणून उद्या त्यांची एकत्रित येऊन पुन्हा एखादं नवीन समीकरण त्यांच्यामध्ये घडू शकतं. परंतु ती वस्तुस्थिती उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे साहेबांमध्ये नाही. राज ठाकरेंनी तो प्रयत्नही करून पाहिला. लीलावतीमध्ये स्वतः येऊन त्यांनी गाडी घेऊन चालवत त्यांना घरापर्यंत सोडलंय. परंतु त्याच्यानंतरचा जर तुम्ही परिणाम पाहिला तर त्याच राज ठाकरेवर उद्धव ठाकरेंनी केलेली टीका, जहरी टीका, ही आताही ते विसरत नाहीत. आणि म्हणून हा फरक त्या कुटुंबात आणि या कुटुंबात 100%. कारण की त्यांच्या घरातले लोक, त्यांचे भाऊ त्यांच्या बरोबर नाही, नातेवाईक म्हणून कोण आहे, त्यांच्याकडे कोणी नसतं. म्हणून त्यांचा एक विचारच वेगळा आहे. त्यांना कुणी जवळ आलेलं तर त्यांना अस्थिर वाटतं, भीती वाटते, धोका वाटतो. आणि त्या धोक्यापुळं ते इतरांना जवळ करण्याच्या भानगडीत पडत असतात. पण शरद पवार आणि पवार व्यासपीठावर आले आता जे आहे तर शरद पवारांच्या कॅबिनेटमध्ये अजित पवार गेले आणि 15 मिनिटं बंद करतात. तुम्ही म्हणाले की एकत्र सुरुवात होऊ शकतं ना. राजकारणामध्ये काही घडू शकतं. त्याच्याबद्दल आता घेस लावण्यात काय अर्थ आहे? सत्तेमध्ये राहणं हे पवार कुटुंबाचं पहिल्यापासून धोरण आहे. सत्तेमध्ये ते राहतात. उद्या ते एकत्र आले तर त्याच्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाहीये. नाना पटोले म्हणाले की शेतकरी आता या सरकारला त्यांची जागा दाखवतील. काँग्रेसला लोकांनी जागा दाखवली. तुम्ही कुठं काय स्टेटमेंट देता म्हणा. आता तुम्ही एकमेकाला मारा, एकमेकाला तोडा, एकमेकाच्या बोकांडी बसा ते आणि तुमची जागा एकदा फिक्स करून घ्या. उगाच असे वक्तव्य करून आणखी दुसऱ्या कोणत्या तरी वादाला तोड फोडू नका.